मित्रांनो ही रील बघा, नंतर ह्या व्हिडिओचे फनी कमेंट्स वाचू. त्या अगोदर मराठी बोलणारे व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फोनचे नाव कमेंट करा. हाय, आज आपण पाहूया साडी नेसून बैलांना इंग्लिशमध्ये कसं बोलायचं. आजच्या युगांमध्ये माणसाप्रमाणे प्राण्यांना पण इंग्लिश कळायला पाहिजे ना. त्यांचा तो जन्मसिद्ध हक्क आहे, आपण शिकवायचं त्यांना इंग्लिश. आता बैलगाडीमध्ये बसण्यासाठी पहिल्यांदा पदर गुंडाळा आणि जम्प करा. तिथे पायरी वगैरे काही नसते, तुम्हाला डायरेक्टली जम्प करावा लागतो. पहिला जम्प फेल गेल्यानंतर दुसरा जम्प सक्सेसफुल झाला आणि फायनली मी बैलगाडीत बसले. आता ग्रेसफुली पाय मी वरती घेतले आणि उभी राहिले. आणि उभी राहिल्यानंतर बैलांची जी दावा असतं, रस्सी असते, ती हातात घ्यायची आपल्याला आणि गो म्हणायचं. गो म्हणायचं. गो म्हटल्यानंतर चला म्हणायचं. गो, चला, अशा तिन्ही भाषा बोलायच्या. म्हणजे कुठली भाषा कळेल ते कळेल. नंतर त्यांना कळेल मी गो म्हणजे चला. यानंतर आपल्याला टर्न मारायचं. तर टर्न टर्न असं म्हणायचं आणि ज्या साईडला टर्न मारायचा आहे त्या बैलाची दोरी थोडीशी ओढायची आणि दुसऱ्या बैलाची दोरी थोडीशी लूज सोडायची. अशा प्रकारे भरपूर बैलगाडी चालवल्यानंतर मी मागे बसण्याचा आस्वाद घेतला. बाय, सी यू नेक्स्ट व्हिडिओ. ताई, नशीब लाल रंगाची साडी नाही नेसली, नाहीतर बैलाने तुम्हाला साडी नेसून कसं पळायचं शिकवलं असतं. बैलाने हिला शिंगावर घेतलं पाहिजे. देव बुद्धी वाटत असताना ही बाई साडी नेसत होती. बैल मराठीमध्ये घोडे लावल, शांत बसा.